दुर्भाग्य से आजादी के बाद लेफ्ट कांग्रेस की सरकारों ने, एलडीएफ, यूडीएफ की सरकारों ने नारी शक्ति को कमजोर माना। लेफ्ट और कांग्रेस ने लोकसभा और विधानसभा में महिलाओं को रिजर्वेशन देने वाला कानून बरसों तक लटकाए रखा। लेकिन मोदी ने आप सभी बहनों को आपका हक देने की गारंटी दी थी और उस गारंटी को पूरा करके दिखाया। नारी शक्ति वंदन अधिनियम अब कानून बन चुका है। आपको याद होगा, जब तक देश में लेफ्ट और कांग्रेस के गठबंधन की सरकारें थी, तब तक मुस्लिम बहनें ट्रिपल तलाक से परेशान थी। मोदी ने मुस्लिम बहनों को ट्रिपल तलाक से मुक्ति देने की गारंटी दी थी और उसे ईमानदारी से एंडे अम्मा मारे, सहोदरी मारे, इंडी गठबंधन को सिर्फ एक ही काम आता है। इंडी गठबंधन हमारी आस्था पर चोट करता है। इन्होंने मंदिरों को, हमारे त्योहारों को भी लूट का माध्यम बना दिया है। त्रिशूलपुरम के साथ जिस प्रकार की राजनीति की जा रही है वो दुर्भाग्यपूर्ण है। सबरीमाला में भी जिस प्रकार की अव्यवस्था सामने आई है, उससे भी श्रद्धालुओं को बहुत असुविधा आई है। ये यहां की राज्य सरकार की अक्षमता का प्रमाण है। കേരളത്തിലെ എന്റെ സഹോദരി സഹോദരന്മാരെ, എന്റെ അമ്മമാരെ, സഹോദരിമാരെ, ഇന്ത്യ മുന്നണി അവർക്കറിയുന്നത് ഒരൊറ്റ കാര്യമാണ്. അവര് നമ്മുടെ വിശ്വാസങ്ങളെ വ്രണപ്പെടുത്തുന്നു. ഈ നാട്ടിലെ ക്ഷേത്രങ്ങൾ, നമ്മുടെ ഉത്സവങ്ങൾ, ആ ഉത്സവങ്ങൾ പോലും കൊള്ളയുടെ മാധ്യമമായിട്ടാണ് അവർ കാണുന്നത്, അതിനുള്ള മാർഗമായിട്ടാണ് കാണുന്നത്. തൃശൂർ പൂരത്തെ സംബന്ധിച്ച് നടക്കുന്ന രാഷ്ട്രീയ കളി, ആ രാഷ്ട്രീയ കളി ദൗർഭാഗ്യകരമാണ്. ശബരിമലയുടെ കാര്യത്തിൽ അവിടെ ഉണ്ടായിട്ടുള്ള കുത്തഴിഞ്ഞ സ്ഥിതി, ആ കുത്തഴിഞ്ഞ സ്ഥിതി ഈ നാട്ടിലെ വിശ്വാസികൾക്ക് മുഴുവൻ തന്നെ ഏറെ വിഷമങ്ങൾ ഉണ്ടായിട്ടുള്ളതാണ്. ഇവിടെ അത് സൂചിപ്പിക്കുന്നത് സംസ്ഥാന സർക്കാരിന്റെ കഴിവില്ലായ്മയുടെ തെളിവ് ആണത്.